काँग्रेस आलं तर आपल्याला कुठेतरी काय तर होईल. त्यामुळे खरोखर तुम्ही हा विचार करावा. अगोदर जागी आहेत. आज डिझेल 104 रुपये 94 रुपये झालेला आहे. पेट ते तर सिलेंडर घेऊन फिरत होते रस्त्यावरून. 450 रुपये दर होता तर सिलेंडर रस्त्यावर घेऊन शोभायात्रा सगळ्या काढल्या जातो. माजी गृहराज्यमंत्री आमदार बंटी पाटील साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार शाहू महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं इंधन दरवाढीचं निषेध आंदोलन प्रत्येक गावात तालुक्यातील पंपावरती आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं पावगल काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. आणि जी काय दरवाढ जी आहे ही सगळी लोकांच्या डोळ्यामध्ये घोळफेक करणारी दरवाढ आहे. हे लोकांना सांगण्यासाठी आणि या पंपावर इंधन घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जनतेशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज आम्ही ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि याचबरोबर हे जाहिराती पत्रक ज्याच्यामध्ये काँग्रेस काळातल्या इंधन दरवाढीचा तुलनात्मक तक्का आणि भाजपच्या आत्ताच्या चाललेल्या गोष्टीचा तिन्ही केलेल्या तुलनात्मक तक्क्याचा दरवाढ ही याच्यामध्ये आहे. भविष्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जनतेचा आवाज घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला वारंवार रस्त्यावर उतर हे आश्वासन आणि जनतेला दिलासा देण्यासाठी आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. हे चुकीचं धोरण आहे आणि चुकीच्या धोरणामुळे ते पेट्रोल आणि डिझेलचे वाचा आणि विचार करा. काँग्रेस म्हणजे तुमच्या भावना आम्ही 4 रुपये लिटर डिझेल मिळत आहे, 4 रुपये डिझेल पेट्रोल लिटर मिळत आहे. मग आम्हाला कुठल्या एका आर्थिक दळभद्री झाल्या थोडक्यात पेट्रोल डिझेल वाढचे तुमचं समर्थन आहे का नाही सांगा. आमच्यासाठी आमच्या आंदोलनासाठी आहे ना. त्या आंदोलन आम्ही आंदोलन